नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। म्हैस शोधून द्या आणि 10,000चं बक्षीस मिळवा, सांगलीच्या सोशल मीडियावरील पोस्ट। म्हशीला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना। भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान या संयुक्त आघाडीमार्फत 31 डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाडा इथे एल्गार परिषदेचं आयोजन। श्रीगोंद्यामध्ये नगरपालिकेमार्फत रस्त्यांची कामे सुरू, प्रचंड धुळीमुळे नागरिक हैराण, तरुण कार्यकर्त्यांनी रोडवर पाणी मारण्याचा सुरू केला उपक्रम। आणि बेला येथे दिव्यांग महिलेला मारहाण, गुन्हा दाखल, मात्र पोलिसांची भूमिका संशयास्पद। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। म्हैस शोधून द्या आणि 10,000चं बक्षीस मिळवा अशी पोस्ट सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर फिरतेय। सांगलीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांची पंढरी नावाची म्हैस गेल्या 4 दिवसांपासून चोरीला गेली आहे। या म्हशीला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय। पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश चव्हाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट। म्हैस शोधून द्या आणि 10,000चं बक्षीस मिळवा अशी आगळीवेगळी पोस्ट सध्या सांगलीच्या सोशल मीडियावरती फिरतीये। सांगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे पाळतात। त्यांच्याकडे तब्बल 11 जनावरे आहेत। त्यातील ही एक पंढरपुरी अर्थात पंढरी म्हैस। या म्हशीवरती सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचा फार जिव्हाळा होता। घरामधील प्रत्येक जण पंढरी म्हणून तिला हाक मारत असे। पण काळानं घाला घातला आणि शनिवारी रात्री पंढरी गायब झाली। तिचा शोध गेल्या 4 दिवसांपासून कुटुंब घेत आहे, पण तिचा काहीच ठाव ठिकाणा लागत नाहीये। अखेर सोमनाथ सूर्यवंशी यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला। त्यांनी रात्री फेसबुकवरती पोस्ट टाकली की आमची जीवाभावाची म्हैस चोरीला गेली आहे, कोणास मिळाली तर आणून द्यावी आणि त्या व्यक्तीस 10,000चं बक्षीस दिलं जाईल। ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरतीये। या पोस्टला अनेक जणांचे लाईक्सही मिळालेत। बायपास रोडला शिशुंब चौकातनं गोटा आहे। माझं नाव सोमनाथ सूर्यवंशी। म्हैस एक हरवल्या। म्हैस हरल्यामुळे ज्या टायमाला मी बारका भाऊ जनावराचा, तर ज्या टायमाला रविवारी सकाळी इथं आला तेव्हा या कमी दिसायला लागली। कमी दिसायला लागल्यामुळं तो जरा इकडे जाणार त्यांनी केलं, तर मग पटल आल्यानंतर म्हैस दिसाना कमी झाल्यामुळं ते जरा ही व्हायला दिसली नसल्यामुळे जरा चौकशी करत इकडे तिकडे हुडकण्यात नादात आमचा जरा दिवस गेल्यानंतर मग आम्ही जरा सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर त्या म्हशीचा फोटो टाकून त्याला बोलायला की जणू करून कसं असते चोरी करणारे काय म्हशी कापाला मग ती कापाला जाऊ नये या हिशोबाने आम्ही ती केलेला आहे। जेव्हा म्हणजे कसं आम्ही जसा बारक्या पोराला जीव लावतोय तसं आम्ही जाऊन लावतोय। पोलीस स्टेशनला दिल्या, कंप्लेंट केल्यानंतर जरा माहिती कळाल्या पंढरपूरला आहे म्हणून। आता पंढरपूरला जाते ते काय होते। 10,000 रुपये बक्षीस ठेवले। सोमनाथ सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील म्हैस चोरीला गेली अशी तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या म्हशीला शोधण्यासाठी एक पथकही रवाना केलंय। सांगली शहर पोलीस ठाणे येथे सुनील लक्ष्मण सूर्यवंशी राहणार गवळे गल्ली यांनी त्यांची म्हैस चोरीला गेली अशी तक्रार दिली। त्यांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केलेला आहे
आणि त्या व्यक्तीनं ती पंढरपूर या ठिकाणी म्हैस विकली असं माहिती दिली. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिक तपास करत आहोत. एक पथक पंढरपूरला चौकशी. मुक्या प्राण्यांवरती माणसांचा किती जिव्हाळा असतो याचाच प्रत्यय सांगलीमध्ये आलाय. आता या म्हशीला शोधण्यामध्ये कुटुंबासोबत पोलीस देखील सरसावले आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थानच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा इथे 8 दिवस चाललेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची गुरुवारी भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यामधील तुंगारेश्वर पर्वतावरती असलेल्या तीर्थक्षेत्र परशुराम कुंड येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थानच्या वतीनं संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा इथे 8 दिवस चाललेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची गुरुवारी भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उत्साहात सांगता करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी बालयोगी सदानंद महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, पंढरपूर येथील हरिभक्त पारायण अनिल काका बडवे, हरिभक्त पारायण शिवाजी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज थुडके, हरिभक्त पारायण गहिनाथ महाराज आढाव, हरिभक्त पारायण नंदकिशोर महाराज खरात, भगवान शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गुरुवारी भास्करगिरी महाराज म्हणाले की नेवासेचे धार्मिक वैभव वाढवण्यासाठी संत मंडळींनी मोठं योगदान दिलंय. संत महंतांचे विचार, संस्कृती कशी वाढेल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी चित्त स्थिर ठेवावं. वृत्ती अंतर्मुख होण्यासाठी परिपाठ अभंगाचे गायन नित्य नियमानं करा, असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय. आणि या तालुक्यामध्ये आमची सर्व संत मंडळी आपल्या सहकार्याने, आपल्या कृपाशीर्वादाने हे सर्व धार्मिक कार्य करून राहिलेल्या वैकुंठवासी सद्गुरू बंशी बाबांचा कृपाशीर्वाद, सर्व संत महंतांचा कृपाशीर्वाद, आपण आपल्या लेकरासारख्या सर्वांना सांभाळून घ्या आणि ज्या वेळेस जे वाटत असेल ते आपण थोडंसं हे 2 शब्दही सांगत राहा आणि सहकार्य करत राहा. कारण आपलं हे नेवासाचं वैभव हे धार्मिक वैभव आहे आणि या धार्मिक वैभवाची वाढ होण्याकरता आमची सर्व संत मंडळी सर्व आटापिटा करून काम करतात. इतरांचं जीवन उद्ध्वस्त करू नका, त्याच्या जीवनाची नासाडी करू नका. आपण एका सहाय्य करू, अवघे धरू. म्हणून 2 पदार्थाचा काला, दूध भाकरीचा, आमटी भाकरीचा बाबाच्या भंडारामध्ये रोज चालूच होते. गोड पदार्थ, रोजचे पदार्थ. जीव ब्रह्म ऐक्य ते ज्ञानाने आपण तर ऐकलं. आता ज्ञानोत्तर प्रेम भक्ती याही वरी पाहता माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. याही वरी म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ही अवस्था याला ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हणतात. भक्तीचं महात्म्य किती आहे हे आपण रोज कीर्तनात, प्रवचनात, कथेत ऐकत होतो. पण किती घाई गडबड झाली तरी आपण कुठं आलं, कुठं जायचं आहे हे ध्यानात घेऊन जर गेलं तर बस आपला काला व्हायला टाइम लागत नाही. जीव ब्रह्म ऐक्य होऊन जाईल. स्वतःना वैद्या वाक्यांना म्हणतो देव आता झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्याने. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या, खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही खाला खडकावर बसले. सगळ्यांचे पदार्थ एकत्र केले, त्याचा काला तयार केला आणि भगवंतांनी त्या हातात घेतलं काल्याचं पात्र. सर्व गोपाळांना काला वाटला. ज्या गोपाळांना काला वाटला त्यांचं मोठ्या प्रेमाने चिंतन करू. यावेळी बालयोगी सदानंद महाराज आणि गुरुवारी भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून 8 दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे. यावेळी सुमारे 25,000 जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.
26 डिसेंबर रोजी कोपरगाव मतदारसंघामधील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात। यामध्ये बोलकी, ब्राह्मणगाव, धनगरवाडी आणि कान्हेगाव या 4 ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाचे कोल्हे गटाचे 4 सरपंच, तर जवळकी ग्रामपंचायतमध्ये कोल्हे काळे आणि शिवसेना युतीचे सरपंच थेट जनतेमधून निवडून आलेत। तर 8 ग्रामपंचायतीच्या एकूण 86 जागांपैकी सर्वाधिक 39 जागा भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे गटाने जिंकल्यात। कोपरगाव मतदारसंघामधील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 26 डिसेंबर रोजी झाल्यात। त्यामध्ये बोलकी, ब्राह्मणगाव, धनगरवाडी आणि कान्हेगाव या 4 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कोल्हे गटाचे 4 सरपंच, तर जवळकी ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे काळे आणि शिवसेना युतीचे सरपंच थेट जनतेमधून निवडून आलेत। यामध्ये 8 ग्रामपंचायतीच्या एकूण 86 जागांपैकी सर्वाधिक 39 जागा भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे गटाने जिंकल्यात। त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा संजीवनी समूहचे अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांचं वर्चस्व सिद्ध झालंय। तर तालुक्यातील मोठी आणि महत्त्वाची असलेल्या वारी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे। मतदारांनी बोलकी, ब्राह्मणगाव, कान्हेगाव, वारी, जवळके, धनगरवाडी, वाकडी आणि कुंभारे या 8 ग्रामपंचायतीच्या एकूण 86 जागांपैकी सर्वाधिक 39 भाजपच्या उमेदवारांच्या पारड्यामध्ये मतदान करून त्यांना विजयी करण्यास हातभार लावलाय। त्या सर्व ज्ञात अज्ञातांचे विपिन कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे आणि पराग संधान यांनी आभार मानलेत। महत्त्वाच्या अशा 6 ग्रामपंचायतीचे निवडणूक पार पडली। त्यामध्ये 62 एकूण उमेदवार निवडणूक लढवत होते। त्यापैकी 31 उमेदवार हे कोल्हे पार्टीचे, भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। त्यात 4 ग्रामपंचायतीत आपले भारतीय जनता पार्टीचे सरपंच निवडून आले व जवळके येथे सर्वानुमते असे एक सरपंच उभे होते जे सेना, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या तिघांचं मिळून असा एक ते पण सरपंच निवडून आलेले आहे। तर ह्या 6 ग्रामपंचायतीमध्ये विशेष म्हणजे सर्व नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलेलं होतं। आदरणीय आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, माननीय बिपिनदादा कोल्हे व युवक नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली व जनतेने नूतन वर्षाची भेट म्हणून या 6 ग्रामपंचायतीत भरभरून यश दिलं। ही झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांनी जे हे केलेले होते, आरोप केलेले होते की काम दिसत नाही, हे नाही, ते नाही, तर ते जनतेने मताच्या रूपात सगळ्यांना दाखवून दिलं व भरभरून यश दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला गेल्या 3 वर्षापासून जी विजय घौडदौड चालू आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPI युतीची, ती भविष्यात सुद्धा याच पद्धतीने चालू राहील असा आम्हाला विश्वास आहे। त्याचप्रमाणे जे नूतन सरपंच व सदस्य निवडून आले त्या सर्वांना मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPIच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द वारीगाव आणि साखरवाडी परिसराच्या दृष्टीने आजचा हा निकाल म्हणजे खरं म्हणजे ऐतिहासिक निकाल आहे। आमचे मोठे बंधू सतीशराव कानडे हे अतिशय संघर्षमय, म्हणजे अशी परिस्थिती होती की वारीगाव हे कोपरगाव तालुक्यातलं अतिशय संवेदनशील आणि मोठं मतदारसंघाचं 7,000च्या पुढं लोकसंख्या असलेलं आणि एक मोठं युनिट त्या ठिकाणी आहे आणि 6,500-7 हजार मतदारांनी, आज वारीगावच्या सगळ्या मतदारांनी आमच्या शिवसेना पक्षावर आणि नरेंद्र मोदी विचार मंच हे दोन्ही युती करून आम्ही जो निर्णय घेतला आणि ह्या सतीशरावला आम्ही समोर मतदारांच्या पुढे घेऊन गेलो तर सतीशरावच्या रूपानं या वारी ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने माझे सहकारी अशोकराव हे माझी पंचायत समिती सदस्य आहे, त्यांचंही काम असेल। मी त्या गावचाच रहिवासी, माझा जन्मही त्या ठिकाणी झाला आणि आम्ही सगळे बालपणाचे मित्र, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की या वारीगावमध्ये जर एक चांगल्या विचाराचा आणि चांगला सर्वांगीण विकासाकडे गावाला घेऊन जाईल असं जर सरपंच आपण देऊ शकलो तर निश्चितच जे रखडलेले प्रश्न आहेत ते सोडवता येईल आणि पक्षाच्या माध्यमातून सर्व गावाला बरोबर घेऊन अशोकराव, आम्ही ते सगळे सवंगडी, सगळे सहकारी यांनी अतिशय संघर्ष करून, प्लॅन करून, नियोजन करून ह्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेलं आहे। हे सर्व ग्रामस्थांचं, मतदारांचं आणि ज्यांनी सहकार्य केलं आमच्या बंधूला निवडून आणण्याकरता त्यांचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो। पक्षाचे आमचे शिवसैनिक कार्यकर्ते असतील, ज्ञात अज्ञात सर्वांनी ज्यांनी हे योगदान दिलं, कारण मोठी लढाई होती, या दोन्ही शक्तींच्या विरोधात लढायचं होतं, परंतु आम्ही मात दिली। हा खरं म्हणजे एक ऐतिहासिक आणि आमच्या दृष्टीने बळ देणारा आणि एक ऊर्जा देणारा विजय आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। ग्रामीण विकासामध्ये ग्रामपंचायतीचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो।
भाजप शासनानं यंदा प्रथमच थेट जनतेमधनं सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. त्याला मतदारांनी विशेष पसंती दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देखील कोपरगाव तालुक्यातील सर्वाधिक 14 सरपंच कोल्हे गटाचे निवडून आलेत. तर दुसऱ्या टप्प्यातही बोलकी 3, ब्राह्मणगाव 9, कुंभारी 1, वारी 12, कान्हेगाव 6, धनगरवाडी 2 आणि वाकडी 6 असे एकूण 39 मते मिळून कोल्हे गटाचे सदस्य विजयी झालेत. तर शिवसेनेनं यापैकी सर्वात मोठ्या असलेल्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वारी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी बाजी मारल्यानं हा विजय ऐतिहासिक असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लभडे यांनी सांगितलंय. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भीमा कोरेगाव क्रांती लढ्याला येत्या 1 जानेवारीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. तर भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान या संयुक्त आघाडीमार्फत 31 डिसेंबरला पुण्यामधील शनिवारवाडा इथे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. भीमा कोरेगाव क्रांती लढ्यानंतरच्या 2 शतकांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बहुजन समाज स्वतःच्या न्याय हक्कासाठी एकवटणार आहे. सत्ताधीशांच्या विरोधामध्ये 31 डिसेंबरला शनिवारवाडा इथे एल्गार परिषदेच्या माध्यमामधून समाजामधील शोषितांवरती अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यंदा भीमा कोरेगाव शौर्य दिनाला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 जानेवारी 1818 मध्ये महार सैनिकांच्या नेतृत्वात बहुजन सैनिकांनी लढलेली ही जी लढाई होती पेशवाईच्या विरोधामध्ये, ती जिंकलेली लढाई, त्या लढाईला आता 200 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या पुरोगामी सगळ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी, जवळपास 200 ते 250 त्या संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांनी मिळून एक जॉईंट फ्रंट बनवलेला आहे. त्या जॉईंट फ्रंटचं नाव आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान. या अभियानाच्या माध्यमातून आता जे काही दिवसांपासून दलितांना, मुस्लिमांना आणि अल्पसंख्याकांना इतर जे टार्गेट करून जे राजकारण केलं जात आहे, मग ते गोमातेच्या नावावरचं राजकारण असेल, ते सरळ सरळ बीपच्या नावावरचं राजकारण असेल, किंवा अन्य कुठल्याही छोट्या मोठ्या विषयाला घेऊन जे सरळ टार्गेट करून जे हत्या करण्याचं काम चालू झालेलं आहे, तर या सगळ्या प्रतिगामी फोर्सेसच्या विचारांविरुद्ध आणि त्यांच्या कृती कार्यक्रमाविरुद्ध हा सगळा आमचा अजेंडा या भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. याची एक जी सभा आहे, एल्गार सभा, ती 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर होत आहे. आणि ही सभा एका या दृष्टिकोनातून होत आहे की आता जे काही संविधान विरोधी, देशविरोधी आणि लोकशाही विरोधी कृत्य करणारी जी लोक आहेत, ज्या अशा प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्तीच्या विरोधात हा आमचा संघर्ष आहे. मुळात या देशामध्ये लोकशाही वाचली पाहिजे, संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यांचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. यासाठी हे एक आघाडी काम करणार आहे.
10 दिवसांचा एक प्रेरणा मार्च 23 डिसेंबरपासूनच निघालेला आहे. तो शनिवार वाड्यावर 31 डिसेंबरला पोचेल आणि नंतर 3 वाजता ही जी सभा होणार आहे, तर या सभेचे अध्यक्षस्थानी आहेत सर्वोच्च न्यायालयाचे जे रिटायर्ड न्यायाधीश आहेत PB सावंत सर, ते सभेचे अध्यक्ष असणार आहेत. रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. त्याच्यानंतर आत्ताच गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात जोरदार निवडून आलेले जिग्नेश मेवाणी जे आहेत या परिषदेमध्ये वक्ते असणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर उमर खालिद JNU मधला विद्यार्थी आहे आणि स्टुडंट असोसिएशनचा पण तो कार्यकर्ता आहे, तर तोही त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर जे आहेत, बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे, तर ते सुद्धा या परिषदेमध्ये येऊन मार्गदर्शन करणार आहे. 31 डिसेंबर नंतर हे सर्व मंडळी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथे जाणार आहेत आणि शहीद स्तंभाला अभिवादन देखील करणार आहेत असं समजतंय. मले सह हर्षल कोठावदे C24 तास. श्रीगोंदा शहरामधील सरस्वती नदीवरील दशक्रिया विधीचा ओटा हा शेवाळयुक्त झालाय. त्यामुळे इथे विधीसाठी येणारे वृद्ध लहान मुलं घसरून पडतायत. त्यामुळे हा ओटा तात्काळ स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. श्रीगोंदा शहरामधील सरस्वती नदीवरील दशक्रिया विधीचा ओटा हा शेवाळयुक्त झालाय. त्यामुळे या ठिकाणी विधीसाठी येणारे वृद्ध आणि लहान मुलं घसरून पडतायत. त्यामुळे येथील शेवाळ ओटा स्वच्छ करावा अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी सरस्वती नदीमध्ये सध्या पाणी असल्यामुळे आणि पुढे एक बंधारा असल्यामुळे पाणी त्या ओट्याजवळ साचून राहून त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ओट्यावरती शेवाळ जमा झालाय आणि त्याची दुर्गंधी वाढली होती. याचा त्रास इथे विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना होत होता. यासाठी या नदीच्या पुढे असणाऱ्या बंधाऱ्याचं एक दार नगरसेवकांनी उघडून पाणी वाहतं केलंय, जेणेकरून इथे असणाऱ्या ओट्याची उंची वाढवता येईल आणि साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येणार नाही. काही नगरसेवकांनी एकत्र येऊन या परिसराची पाहणी करून स्वच्छता केली आहे. मात्र या समस्येवरती कायमचा तोडगा काढण्यासाठी सध्या नगरसेवकांनी केलेल्या कामांवरनं नागरिक समाधानी होणार नाहीत, कारण साचलेलं शेवाळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यासाठी मोठी यंत्रणा नगरपालिकेला कामाला लावावी लागणार आहे आणि इथे असणाऱ्या ओट्याची उंची वाढवणं हे देखील गरजेचं आहे. दरम्यान यावेळी उपनगराध्यक्ष राजू गोरे, नगरसेवक MD शिंदे, नगरसेवक अशोक आळेकर, नगरसेवक सतीश मखरे, गोरख आळेकर आणि इतर नागरिक उपस्थित होते. खाली मसोबा बंधारा, हा बंधारा भरल्यामुळे इथं दशक्रिया विधीच्या इथं समोर पाणी साठलेलं होतं आणि पाणी साठलं असल्यामुळं शेवाळ झालं होतं आणि जाता येता काही महिला त्या ठिकाणी पडल्या होत्या. एक लहान मुलगा सुद्धा पडला होता. त्यामुळं गावकऱ्यांनी सूचना केली की त्या बंधाऱ्यातलं पाणी कमी करावं. त्या पद्धतीने सर्व आम्ही जाऊन त्या ठिकाणी बंधाऱ्याचं पाणी कमी केलं आणि ह्या पाण्याचा काय अपव्यय झालेला नाही. खाली जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यामध्ये हे पाणी गेलेलं आहे आणि नागरिकांच्या सूचनेवरून या ठिकाणची साफसफाई, जेणेकरून या कार्याला कुठली अडचण होणार नाही, या दृष्टिकोनाने सर्वांनी प्रयत्न केले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत या ठिकाणी दशक्रिया विधीच्या ओट्याच्या या ठिकाणी होतो. दशक्रिया विधी या ठिकाणी ओट्यांवरती पाणी असल्यामुळं शेवाळ झालेलं होतं आणि त्या शेवाळामुळं या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते. हे लक्षात घेऊन, सर्व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आज आम्ही बंधाऱ्याचं पाणी थोडंसं कमी केलं आणि या ठिकाणची सगळी स्वच्छता केलेली आहे. या बंधाऱ्याचं पाणी कमी केल्यामुळं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. खाली एक बंधारा आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. आम्ही या भागातील सर्व नागरिक शेतकऱ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणचं पाणी कमी केलेलं आहे. सरस्वती नदी सुशोभीकरण समिती अंतर्गत या ठिकाणी आम्ही या दशक्रिया विधी ह्या कुंडाचं एक स्वच्छता करण्यासाठी एक विचार आम्ही आमच्या सदस्य मंडळींनी केला होता. त्या दृष्टीने ज्यावेळेस हे काम करायचं आहे त्या टायमाला पाणी हा थोडी अडचण होती, म्हणून 1-1.5 फूट पाणी त्या बंधाऱ्यातलं कमी केलं आणि हे ज्यावेळेस आम्ही काम करणार आहोत त्या टायमाला पुन्हा ते 1.5 फूट जे पाणी आम्ही सोडलेलं आहे ते पाणी पुन्हा आम्ही अडवण्याचं प्लॅनिंग करणार आहोत. श्रीगोंदा घाट सुशोभीकरणमध्ये आणि सरस्वती नदी सुशोभीकरण याच्या खालचा जो गोरेमाळ्यातला बंधारा होता, त्या बंधाऱ्याचं पाणी आपल्या दशक्रिया विधीच्या घाटावर येत होतं. त्यामुळं तिथं स्वच्छता, घाणीचं साम्राज्य तयार झालं होतं. हे घाणीचं साम्राज्य कमी करण्यासाठी बंधाऱ्याची आम्ही 1 फूटभर पाणीची लेवल कमी केली आणि आता ही स्वच्छता झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्या फळ्या टाकून आम्ही ती परत पूर्ववत पाणी अडवणार आहोत. कुणाच्या काही बोलतापा देऊन
कुणी म्हणलं पाण्याचा अपव्यय झालेला आहे, तर हा अपव्यय झालेला नसून ह्या बंधाऱ्यातलं पाणी खालच्या बंधाऱ्यामध्ये गेलेलं आहे. तरी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अपव्यय झालेला नाही. तरी ही काम करीत असताना सर्व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आणि बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विश्वासात घेऊन आम्ही ही काम केलेलं आहे. तर घाट सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला ते पाणी कमी करणं गरजेचं होतं, म्हणून पाण्याची लेवल थोडी आम्ही कमी केलेली आहे. ओके. आज या ठिकाणी घाट सुशोभीकरण अंतर्गत नदी सुशोभीकरण आपण या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी दशक्रिया विधी करताना खूप अडचणी येत होत्या. मागच्या एका दशक्रियेच्या वेळी एक लहान मुलगा पाण्यात पडला होता आणि सगळ्या लोकांच्या शहरातील नागरिकांची मागणी होती की बा 1 फुटाने पाणी कमी करा. लोकांच्या सूचनेवरून आम्ही हे 1 फूट पाणी कमी केलेलं आहे. यात कुठलंही हरकत नाही. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. रावरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा 27 डिसेंबर रोजी सकाळी निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तनपुरे गटानं 3 जागेवरती झेंडा फडकवून विखे गटाचा पराभव केलाय, तर कर्डिले गटाला पूर्णपणे नाकारण्यात आलाय. रावरी तालुक्यातील डिग्रस, सडे, वळण, पिंपरी, कानडगाव, निंभेरे, चिंचोली या 6 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 26 डिसेंबर रोजी शांततेमध्ये पार पडली होती. या निवडणुकीची मतमोजणी 27 डिसेंबर रोजी सकाळी तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये सुरू झाली होती. एकूण 6 टेबलावरती सुरू झालेल्या मतमोजणीचा निकाल अवघ्या 1 तासाच्या आतमध्ये जाहीर करण्यात आलाय. यामध्ये तनपुरे गटाने डिग्रस, सडे आणि निंभेरे या 3 ग्रामपंचायतीवरती आपला झेंडा फडकवलाय, तर विखे गटानं चिंचोली आणि कानडगाव या 2 ग्रामपंचायतीवरती सत्ता मिळवली आहे. तसेच वळण, पिंपरी या ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाले होते. मात्र सरपंच पदासाठी राजू शेटे यांची पत्नी अपक्ष म्हणून सौ सविता रामचंद्र शेटे आणि मयत हिम्मत जाधव यांची पत्नी अनिता हिम्मत जाधव यांच्यामध्ये लढत होऊन एकूण 953 मतांपैकी नोटा मतदान 19 वजा जाता अनिता जाधव यांना 167 तर सविता शेटे यांना 767 असे प्रचंड मतदान होऊन सौ सविता शेटे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली आहे. तर डिग्रस इथे पोपट गोपीनाथ बर्डे, सडे इथे चंद्रकांत भापकर पानसंबळ, कानडगाव इथे दामोदर मनोहर संसारे, चिंचोली इथे गणेश चंद्रबान हार्दे, निंभेरे इथे अलका राजेंद्र सिनारे हे सरपंच पदावरती निवडून आलेत. या निवडणुकीच्या दरम्यान तनपुरे गटानं वर्चस्व घेऊन विखे गटाचा धुव्वा उडवलाय, तर तालुक्यातील जनतेनं विद्यमान आमदार कर्डिले यांच्या गटाला पूर्णपणे नाकारून पाणीपत केलाय. या निवडणुकीचे पडसाद आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीवरती उमटणार का याचीच चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे. माहे जानेवारी अखेर मुदत संपणाऱ्या 6 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक काल दिनांक मतदान 26/12 रोजी पार पडलेलं होतं आणि आज दिनांक 7/12 रोजी सकाळी 10 वाजता संबंधित 6 ग्रामपंचायतीची मतमोजणी शांततेत सुरळीतपणे या ठिकाणी पार पडलेली आहे. यामधील पिंपरी वळण या गावातील सदस्यपदासाठीचे सर्व उमेदवार बिनविरोध होते व फक्त सरपंचासाठीची निवडणूक झालेली होती. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये 6 मध्ये मतमोजणी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये शांततेमध्ये पार पडली. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे
सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा शहरामध्ये नगरपालिकेची 33 कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र चारही बाजूने रस्ता खोदल्यामुळे शहरामध्ये प्रचंड धूळ होतीये. याचा त्रास नागरिकांसह दुकानदारांना होतोय. मात्र याची दखल पालिका घेत नाहीये. त्यामुळे शहरामधील तरुणांनी स्वखर्चामधनं ट्रॅक्टर लावून या ठिकाणी पाणी मारण्याचा उपक्रम हाती घेतलाय. श्रीगोंदा शहरामध्ये सध्या नगरपालिकेची 33 कोटींची रस्त्यांची कामे जोरात सुरू आहेत. शहराला जोडणारे हे रस्ते नक्कीच शहराचा विकास दाखवणारे आहेत. मात्र चारही बाजूनी या रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे रोड खोदण्यात आलाय. त्यामुळे शहरामध्ये मोठी धूळ होतीये. त्यामुळे नागरिकांसह दुकानदार पण हैराण झालेत. तर नगरपालिकेने या रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत 8 दिवसांमधनं कमीत कमी 2 ते 3 दिवस जर पाण्याच्या टँकरनं पाणी इथे जर मारलं तर बराच फरक पडू शकतो, असे सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शहरातील काही तरुण कार्यकर्त्यांनी हाच उपक्रम इथे सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मयूर मोटे पाटील, तुषार पवार, पराग निभोरे, शांताराम पोटे, राजू मोटे, प्रशांत गदादे, अंबादास मखरे, अमित नवले, विजय शेलार यांनी स्वखर्चामधनं एक ट्रॅक्टर लावून रोडवरती पाणी मारण्याचा उपक्रम हाती घेतलाय. ज्येष्ठ नागरिक काला भाऊसाहेब यांनी या तरुण पिढीच्या उपक्रमाचं कौतुक केलंय आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी श्रीगोंदेकर तरुण मंडळी येथे एकत्र जमा झालेली एका चांगल्या विषयाकरता ते जमा झालेले. आपल्या नगरपालिकेने बहुतेक ठिकाणी रस्त्याचे खोदायची कामं करून सुरू केलेली आहेत आणि सुरू केलेली कामं ही काही वेळेत काही पूर्ण होत नाही. त्यामुळे धुळीचा आणि इतर गोष्टीचा त्रास पब्लिकला होतो. जनतेला त्याचा त्रास होतो, श्वासोश्वास घ्यायला तकलीफ होती. हे काम जर लवकर पूर्ण होत नाही तर त्याच्यासाठी म्हणून म्युन्सिपालिटी करीत नाही. म्हणून या तरुण तुर्क मंडळी मयूर मोठे पाटील, हेमंत मोठे पाटील, आणखी मखरे पाटील हे सगळे जे तरुण मंडळी जी आहे ती एकत्र येऊन स्वखर्चाने गावामध्ये या रोडच्या शेजारी पाणी मारण्याचं काम करत आहे. हे अत्यंत चांगलं काम आहे आणि त्यांच्या कामाला मी सुनिश्चिंतितो आणि म्युन्सिपालिटीला नगरपालिकेला अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर कामं पूर्ण करावी, म्हणजे जनतेचा त्रास कमी होईल आणि या तरुण मंडळीने जे काही कार्यक्रम सुरू केला त्यांनाही त्याचा अभिमान वाटेल. आणि पाणी पुरवठा तो मयूर पाटील आणि इतर लोकांनी केले, स्वखर्चाने हे काम करून राहिलेले. त्यामुळे त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो. टँकर चालू करा. नगरपालिकेने या ठिकाणी त्यांचं काम चालू असताना दुसरीकडं 4-5 टँकर लावून जर रस्त्याला पाणी मारलं तर धूळ कमी उडेल आणि लोकांचा त्रास कमी होईल, आरोग्य सुधारेल. या दोन गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी काम करावं ही विनंती. आणि हे तरुण मंडळीने जे काही कार्यक्रम सुरू केला आहे या उपक्रमाला मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मोहम्मद महाराज की जय. यावरून तरी नगरपालिकेने धडा घेऊन काही प्रमाणात ही यंत्रणा आपल्या हाती घेऊन या धुळीपासून नागरिकांची मुक्तता करावी हीच सामान्य नागरिकांची इच्छा असेल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुणे महापालिकेच्या नागरी वस्ती विभागामार्फत स्मार्ट संस्थेमधील संगणक ऑपरेटर बुकिंग क्लार्क यांची पुनर्नेमणूक करावी या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर आणि उपमहापौर यांच्या गाडीसमोर ठिय्या देऊन आंदोलन केलंय. पुणे महानगरपालिकेच्या नागरी वस्ती विभागामार्फत स्मार्ट संस्थेमधील संगणक ऑपरेटर बुकिंग क्लार्क यांची पुनर्नेमणूक करावी या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर आणि उपमहापौरांच्या गाडीसमोर ठिय्या देऊन आंदोलन केलंय. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून स्मार्ट संस्थेच्या माध्यमामधून 230 संगणक ऑपरेटर पालिकेच्या विविध विभागामध्ये कार्यरत आहेत. मात्र जानेवारी 2017 पासून त्यांची मुदत संपुष्टामध्ये आली आहे. त्यानंतर त्यांची पुनर्नेमणूक न करता त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये मनसे नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह 50 ते 60 स्मार्ट संस्थेच्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. विविध प्रवर्गामधील विद्यार्थ्यांचे विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्न तात्काळ सोडवावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यामधील भाजप सेना युतीच्या सरकारला सत्तेमध्ये येऊन 3 वर्ष उलटली आहेत, तरी देखील विविध प्रवर्गामधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न अद्यापही तसेच प्रलंबित आहेत. ते तात्काळ सोडवावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे धरणे आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जाती जमाती तसेच भटके विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची गेल्या 3 ते 4 वर्षांपासून थकलेली शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ देण्यात यावी, वर्ग 3 आणि वर्ग 4च्या नोकर भरतीवरील बंदी त्वरित हटवावी, इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासाठी लावलेली घटनाबाह्य नॉन क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी, सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी विविध जाती निहाय सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपल्या भाषणामधून संतप्त भावना व्यक्त केल्यात. आज पंजाबराव देशमुखांची जयंती असल्या कारणाने संभाजी ब्रिगेडने जे शिष्यवृत्ती संदर्भात धरणे आंदोलन घ्यायचं ठरवलं होतं त्याला पूर्ण महाराष्ट्रभरात साथ मिळत आहे. सगळ्यात विशेष म्हणजे ह्या शासनाचं धोरण नेमकं सध्या काय चाललं हे समजत नाही. यातून एक तर असं सिद्ध होतं आहे का सध्या 2च वर्ग, एक तर उच्च वर्ग आणि सर्वसामान्य अशी एक दुफळी निर्माण होत आहे. ज्या सावित्रीबाई फुलेंनी, पंजाबराव देशमुखांनी जे शिक्षण महर्षी स्वतःला आज आपण त्यांना पदव्या दिल्यात आणि ते शिक्षणासाठी आतोनात कष्ट सहन केलेले, आज त्यांच्या जयंतीनिमित्त हे आंदोलन आम्ही चालू केलं आहे. पण असं दिसून येतं आहे का सरकार एकदम उदासीन आहे. सर्वसामान्यांचे मुलं शिकलेच नाही पाहिजे, त्यांनी यांच्या RSSच्या नीतीनुसार त्यांच्या मोठ्या मुलांच्या स्पर्धा केल्याच नाही पाहिजेत आणि आम्ही कायमच तळागाळात राहिलं पाहिजे म्हणूनच यांनी शिष्यवृत्त्या बंद केल्यात. 2-2 वर्ष झालेत मुलांना शिष्यवृत्त्या मिळत नाही आहेत. साध्या पेनापासून तर जेवणाच्या डब्यापर्यंत मुलांचे हाल होत आहे, राहायची सोय नाही आहे. हे सगळं पाहता, हे सगळं लक्षात घेता संभाजी ब्रिगेड आज पूर्णपणे त्यांच्या शिष्यवृत्ती त्यांना मिळालीच पाहिजे. 2 वर्षाची प्रलंबित शिष्यवृत्ती जे थांबलेली आहे ती त्यांना मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन छेडायला तयार आहे. आणि यापुढं 3 तारखेला सावित्रीबाई फुलेंची जी जयंती आहे त्या दिवशी भीक मागे आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर सरळ उग्र आंदोलन, तीव्र पद्धतीचे आंदोलन आम्ही चालू करू. पण ह्या मुलांना, आमच्या ज्या गोरगरिबांचे मुलं आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकणार व त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे असं यावेळी सांगण्यात आलंय. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पाहात तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
जुन्नर तालुक्यातील बेल्हा गावच्या बोरी रस्त्यावरील ढाबा चालकाच्या घरामधील 4 महिलांनी दिव्यांग महिलेस घरात घुसून वेळूच्या काठीनं मारहाण केल्याचा घृणास्पद प्रकार घडलाय। तक्रार करून देखील यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग संघटनेने दिलाय। जुन्नर तालुक्यातील बेल्हा गावच्या बोरी रस्त्यावरील ढाबा चालकाच्या घरामधील 4 महिलांनी दिव्यांग महिलेस घरामध्ये घुसून वेळूच्या काठीनं मारहाण केल्याचा घृणास्पद प्रकार मंगळवारी रात्री घडलाय। जबरी जखमी झालेल्या महिलेनं आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन देखील पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। प्रहार अपंग संघटनेने या घटनेचा निषेध केलाय आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय। बोरी रस्त्यावरील एका ढाबा चालकाच्या मागील वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्या नंदा खोमणे यांनी ढाबा चालकाच्या नातेवाईक गिराहिकानं एका मुलीची छेडछाड केल्याची माहिती बेल्हा पोलीस स्टेशनच्या हवालदार लोंढे यांना दिली होती। लोंढे यांनी आरोपीवरती कारवाई न करता ती माहिती ढाबा चालकाला दिली। यावेळी मंगळवारी रात्री नंदा खोमणे यांना ढाबा चालकाच्या 4 महिलांनी धमकी देऊन बोरी रस्त्यावरती घेऊन जाऊन वेळूच्या काठीनं आणि हाताने जबर मारहाण केली आहे। त्यांचे केस धरून त्यांचं डोकं डांबरे रस्त्यावर आपटलंय। त्याची फिर्याद खोमणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। सदरील मारहाण करणाऱ्या महिलांना अटक करण्याचे आदेश दिल्याचे ठाणे अंमलदार घाडगे यांनी सांगितले। दरम्यान या घृणास्पद घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। बेल्ले गावामध्ये एक बोरी रस्त्यावरती ढाबा आहे आणि आमच्या कॉलनीमधल्या एक म्हणजे मुलगी आहे, त्या मुलीला अशी वर्तवणूक करण्यात आलेली आहे। त्या वर्तवणूक करण्याच्या संदर्भामध्ये मी स्थानिक पोलीस स्टेशनला चौकशी केली की बाबा काही त्या मुलीला इजा वगैरे काही वर्तवणूक घडू नये म्हणून मी फक्त चौकशी करण्यात आली। चौकशी करण्याच्या नंतर आमचे जे ठाणे अंमलदार जे आहेत लोंढे साहेब, ह्या लोंढे साहेबांनी माझं जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग जे झालं आहे ते समोरच्या व्यक्तींना सांगितलं की बाबा तुमच्या विरोधात अशी कंप्लेंट म्हणजे आहे आणि ते लोक करतात म्हणून। त्यानंतर धाब्यावरनं माझ्याकडे रात्रीच्या 11:15 दरम्यान 4 स्त्रिया आल्या, एक येळूची काठी वगैरे घेऊन आलेल्या। त्याच्यानंतर आल्याच्यानंतर पहिल्यांदा मारायला सुरुवात वगैरे केली। परत त्याच्यानंतर एक हात तुटलेला आहे, तुझा दुसराही हात मी काढून टाकीन, तुला भीक मागण्याच्या लायकीची ठेवणार नाही। त्याच्यानंतर माझं डोकं म्हणजे केस वगैरे धरली, रस्त्यावरती आपटलेत आणि डोक्याला पण जखमा झालेल्या आहेत। मला सकाळपासून चक्कर वगैरे आलेले। बरेचसे माझे कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी सपोर्ट म्हणजे 1-2 कार्यकर्त्यांनी सपोर्टिंग केलेलं आहे, पण मी स्थानिक पोलीस स्टेशनला गेल्यामुळे त्यांनी माझी फक्त NC नोंदवून घेतलेली आहे। माझी FIR वगैरे त्या ठिकाणी त्यांनी नोंद करून घेतलेली नाहीये आणि रस्त्यावरती माझं ज्या अर्थी डोकं आपटण्यात आलेलं आहे त्या अर्थी समजू शकतो ना माणूस बाबा, जेणेकरून एखाद्याचा जर घातपात झाला किंवा रात्रीच्या 12 वाजता जर त्या स्त्रिया येतात तर त्या कोणत्या प्रवृत्तीच्या असतात, त्यांना बंडगुरी म्हणतात किंवा काय। आपण नुसतं 10 वाजल्यानंतर एखाद्याला फोन जरी करायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करतो की बाबा ह्या व्यक्तीला आपण 10च्या नंतर कसं काय फोन करायचा। आणि अशा जर ह्या प्रवृत्तीच्या जर महिला येत असतील किंवा एखाद्या अपंग मुलीला जर त्रास देत असेल तर मी विनंती करते मीडियावाल्यांना C24 तासला की जेणेकरून त्यांनी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी मला पाठिंबा वगैरे हा द्यावा म्हणून। अयूब शेख, C24 तास, जुन्नर। ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे खेड तालुक्यातील गुलाब संभाजी साबळे या वृद्ध कर्मचाऱ्यास आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यालयामध्येच विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे। 2 दिवसांमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या मृत्यूला आता जबाबदार कोण असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। आडगाव ग्रामपंचायतीमध्ये नळ पाणी पुरवठ्यावरती काम करणारे गुलाब संभाजी साबळे हे 3 जानेवारी 2016 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या कामाचे किमान कर्मचारी वेतन आणि रहिवासी भत्ता अशी 2,74,710 रुपयांची रक्कम झाली होती। ती आडगाव ग्रामपंचायतीला देणं होतं, मात्र संबंधित ग्रामपंचायतीनं ठराव करून दरमहा 3,000 रुपये देण्याचा ठराव केला। त्यानुसार गुलाब साबळे यांना आतापर्यंत 76,000 रुपये अदा करण्यात आलेत, मात्र उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीकडे नसल्यानं ती देता आली नाही। याबाबत ग्रामसेवकांनी खेड पंचायत समितीकडे ही बाब लेखी स्वरूपामध्ये कळवली होती।
दरम्यानच्या काळामध्ये गुलाब साबळे हे आडगाव ग्रामपंचायत आपली रक्कम अदा करत नसल्यानं त्यांनी पंचायत समितीकडे लेखी अर्ज केले, मात्र त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन झालं नाही. त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. गेली 6 महिन्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेकदा आत्महत्या करण्याचे इशारे दिले होते, मात्र त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं जात होतं. खेड पंचायत समितीचे अधिकारी दखल घेत नसल्यामुळे अखेर गुलाब साबळे हे कार्यालयामध्ये रकमेच्या बाबत काय निर्णय झाला याची माहिती घेण्यासाठी आले होते. ग्रामपंचायत विभागामध्ये ते गेले असता तिथे त्यांनी याबाबत विचारणा केली, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खिशामधनं इंजिल हे विषारी कीटकनाशक काढून प्राशन केलं. त्यांनी औषध घेतल्याचं काही मिनिटातच एका विस्तार अधिकाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला चांडोली इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांना औषधाचा परिणाम जास्त असल्यामुळे पिंपरी येथे यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान भीमशक्ती, रिपब्लिकन तसेच कार्यकर्ते यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सहाय्यक CO यांना घेराव घालत झालेल्या प्रकाराबाबत दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची तसेच मैताच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मयत गुलाब साबळे यांच्या मुलीनं झालेल्या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामसेवक, सरपंच यांना दोषी धरत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. मध्ये पाणी पुरवठ्याचे काम करत असून त्यांना वेळेवर मानधन व राहणमान भत्ता भेटत नव्हता 2006 पासून. तर त्यांनी वेळोवेळी जे सरपंच तसेच जे ग्रामसेवक आहे त्यांनी काही दखल न घेतल्यामुळे त्यांनी पंचायत समितीकडे अर्ज केला. पंचायत समितीत त्यांनी दिरंगाई केली, तिथेही त्यांनी काही दखल घेतली नाही. ह्याच्याबद्दल आमची आर्थिक स्थिती आहे ती खूप नाजूक आहे. एक बहीण आमची बिना लग्नाची आहे, आई आहे पाठीमागे. या कारणास्तव माझे वडील आज 2.5 वर्ष झाले लढत होते, परंतु त्यांची कोणीच काही दखल घेतली नाही. त्याच्यामुळे 21 तारखेला 4 वाजता काहीतरी माझ्या वडिलांनी विष प्राशन केले. तर विष प्राशन करून ह्या लोकांनी 45 मिनिटामध्ये त्याच्यावर उपचार दरम्यान काहीच उपचार केला नाही त्याच्यावर. त्याच्यानंतर त्यांना YCM या रुग्णालयात तिकडे हलवण्यात आले. त्यानंतर 23 तारखेला इथं मृतदेह आणल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला गुन्हा दाखल करायचा होता, तोही त्यांनी वेळेवर आजपर्यंत काही गुन्हा दाखल केलेला नाही. तर आम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये आम्हाला जो न्याय आहे तो भेटला पाहिजे. याच्यात कोणते कोणते अधिकारी दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये BDO तसेच वैद्यकीय अधिकारी हेही तितकेच दोषी आहेत. सरपंच, ग्रामसेवक हेही, उपसरपंच हेही त्याच्यामध्ये दोषी आहेत. प्रशासनानं जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित आत्महत्या करण्याची वेळ साबळे यांच्यावरती आली नसती. काम करण्याचा मोबदला मागण्यासाठी जीव गमावण्याची वेळ येत असेल तर खरोखरच या पुरोगामी महाराष्ट्रामधील लाजिरवाणी घटनाच म्हणावी लागेल. गुलाब साबळे यांना वेतन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोषींवरती कारवाई करण्याची गरज आहे. त्यांना वेतन देण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक टाळाटाळ करत होते, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. दरम्यान गुलाब साबळे यांच्या मृत्यूला आता जबाबदार कोण असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. मुळशी तालुक्यातील नांदे या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधनं आणि लोकसहभागामधनं सुमारे 5 लाख रुपये जमा करून गावाच्या परिसरामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असे एकूण 28 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. नुकतंच त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. मुळशी तालुक्यातील नांदे येथे CCTV कॅमेऱ्यांचे उद्घाटन पुणे ग्रामीणचे उपअधीक्षक गणपत माडगुळकर, पौंडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये गावाच्या परिसरात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असे मिळून 28 कॅमेरे बसवण्यात आलेत. हे पूर्ण कॅमेरे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधनं आणि लोकसहभागामधनं सुमारे 5 लाख रुपये जमा करून बसवण्यात आलेत. CCTV कॅमेऱ्यांमुळे परिसरामध्ये होणारी वाढती चोरी तसेच महिलांची वाढती असुरक्षितता या गोष्टींना यामुळे आळा बसणार आहे. तसेच दिवसेंदिवस होणाऱ्या रस्त्यावरील अपघात यावरती देखील नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे ग्रामनिधीमधनं आणि लोकसहभागामधनं हे कॅमेरे बसवण्यात आलेत असं यावेळी नांदेगावचे युवा सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितलंय. या ठिकाणी ग्रामनिधी आणि लोकसहभागातून जवळजवळ 5 लाख रुपयाचे
CCTV कॅमेरे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने बसवण्यात आलेले आहेत. जवळजवळ 25 कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. महिला असुरक्षता तसेच वाढती चोरी आणि IT पार्कचा फ्लो यामुळे वाहतुकीस होणारा वाहतुकीचे जे हे दुर्लक्षण त्याच्यामध्ये होणारे नियम याच्यामध्ये जे फायदा होणार आहे कॅमेऱ्यातून हे ग्रामपंचायतीने हे सर्व लक्षात घेऊन जवळजवळ 25 कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत. रस्त्यावरून होणारी वाहतुकीची दळणवळण व ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचंही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलिसांना त्याची मदत होणार आहे. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीला पुढील कार्यास शुभेच्छा देतो. यावेळी मुळशी तालुका पंचायत समितीच्या सभापती कोमल वाशिवले, उपसभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषद सदस्या अंजलीताई कांबळे, पंचायत समितीच्या सदस्या कोमल साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेगावात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. लोकांना या कॅमेऱ्यांपासून सुरक्षित राहतील. लोकांचं चोरांपासून सुरक्षितता व्हावी म्हणून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जवळजवळ या 28 कॅमेरे सर्व गावामध्ये बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे रस्त्यावर होणारा ॲक्सिडेंट कसा झाला किंवा त्यापासून आपण कशी त्याचा बचाव करू शकतो हे या कॅमेऱ्यातून लक्षात येईल. आपल्या वस्त्यांमध्ये सुद्धा या कॅमेऱ्याची आपल्याला जाण लक्षात राहील. कारण जर गावामध्ये जर चोरांचा जर सुळसुळाट सुटला तर आपण कशा प्रकारे चोरी झाली किंवा चोर आपल्या गावात कशा प्रकारे येणार नाही याची सुद्धा या कॅमेऱ्यांनी दक्षता घेतली आहे. आज या ठिकाणी नांदेगावामध्ये ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या फंडातून जवळजवळ 3.5 लाखाचे 14 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे संपूर्ण गावामध्ये आणि जो चांदी नांदेचा जो मेन रस्ता आहे तो कव्हर केलेला आहे. त्यामुळे गावात कुठं काय होतं किंवा एखादी चोरी झाली तर त्याची आपल्याला माहिती मिळणार आहे आणि पोलिसांना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. याच धर्तीवर या गावचे या जिल्हा परिषद या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव मांडेकर, नंदुशेठ भोयर, या पंचायत समितीच्या कोमलताई सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य यांच्या मदतीने यापुढे आणि पोलीस डिपार्टमेंट असे एकत्र येऊन पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढी बी गावं आहेत त्या सर्व गावामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा मनोदय या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे आता आम्ही सर्व गावचे सरपंचाची मीटिंग घेऊन वेगवेगळ्या नेत्यांची किंवा वेगवेगळ्या कंपन्यांकडून मदत घेऊन हे CCTV बसवण्याचं कार्य आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी. आंबेगाव तालुक्यामध्ये 9 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागलेत. यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच कोलतावडे ग्रामपंचायतीच्या रूपानं भाजपनं कमळ फुलवलंय. दरम्यान या निकालामुळे राष्ट्रवादीचं वर्चस्व मात्र कमी झाल्याचं दिसून आलंय. आंबेगाव तालुक्यामध्ये झालेल्या 9 ग्रामपंचायत निवडणुकांचे धक्कादायक निकाल लागलेत. भारतीय जनता पार्टीनं यामध्ये घवघवीत यश मिळवलंय. एका ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सत्ता मिळवली आहे, तर पिंपरगणे आणि कुशिरे या ग्रामपंचायतीवरती भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा दाखवला. असं असलं तरी येथील गाव पातळीवरील राजकारण मात्र चांगलंच तापलंय. सध्या तरी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेण्यास विजय उमेदवारांनी तुर्तास तरी नकार दिलाय. तर अनुक्रमे शिवसेना 3 ग्रामपंचायत तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 ग्रामपंचायतमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या तुलसी बोर यांच्या घरच्या चास ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा उमेदवार अवघ्या 14 मतांनी निवडून आलाय. या ठिकाणी शिवसेनेच्या 5 जागा निवडून आल्यात, तर निरगुडसर आणि पहाडदरा या ठिकाणी निसटता विजय मिळवल्याचे नियोजन समिती सदस्य शिवसेना नेते अरुण गिरे यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीला गेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यश संपादन करता आलं नव्हतं. मात्र तालुका अध्यक्ष संजय थोरात, उपजिल्हाध्यक्ष भानुदास काळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालंय. दरम्यान विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामधील कोलतावडे ग्रामपंचायतीवरती कमळ फुलवण्यात भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय. आंबेगाव तालुक्या दृष्टीने खऱ्या अर्थाने भाजपच्या दृष्टीने आज आमच्या खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंद आम्ही
सगळे मिळून एन्जॉय करतो आहे. खूप वर्ष आम्ही कमळ फुलवायचा प्रयत्न करतो आहे, त्याला यश आज आलेलं आहे. भारतीय जनता पार्टी सुरुवात आंबेगाव तालुक्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळाभाऊ बेगडे, या सर्वांच्या मोदी साहेबांच्या विचारानं, फडणवीस साहेबांच्या विचारानं आणि बाळासाहेब आमचे बेगडे जिल्हाध्यक्ष यांच्या आशीर्वादानं नेहमी मदत केल्यानं, तसेच भोसरीचे आमदार दमदार आमदार महेशदादा लांडगे यांचंही नेहमी सहकार्य असतं. या सगळ्यांच्या सहकार्यातनं आजला आम्ही खऱ्या अर्थानं, त्याचबरोबर आमचे संघटन सरचिटणीस असतील सचिनजी सदावर्ते, त्याचबरोबर पांडुरंगजी ठाकूर साहेब, आमचे रवीजी अनासपुरे, सगळ्या लोकांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला मिळतं. आणि ह्या सगळ्याचं फलित आजला भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही कमळ फुलवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि ही सुरुवात झालेली आहे. माननीय पंतप्रधानांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. आमच्या फडणवीस साहेबांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही चालू केलं आहे आणि त्याला यश येत चाललेलं आहे. इथून पुढं असंच, जे 30 वर्ष कधी भारतीय जनता पार्टीचा सरपंच झालेला नव्हता पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये, तो आज पहिल्यांदा झालेला आहे. आमचा उमेदवारी MA झालेला आहे, जे ग्रॅज्युएट होऊन मास्टर की डिग्री मिळवलेली आहे त्यांनी. अशा पद्धतीचा एक चांगला उमेदवार आम्ही निवडून दिला आहे आणि एक आदर्श गाव म्हणून आम्ही निश्चित त्याला एक आदर्श गाव बनवू, बोलतावडे गाव. आणि ही अशीच वाटचाल आम्ही विजयाची चालू ठेवू. आणि आमचे सरचिटणीस सचिनजी सदावर्ते यांच्याशी आनंदाची बातमी दिली. त्यांनी सांगितलं आपल्या ज्या पहिल्या ग्रामपंचायत निवडून आल्यात आजलाच जाहीर करा, तिथं 10-10 लाखाचे निधी दिलेत म्हणून असं जाहीर करा. ही आनंदाची बातमी मी आज जाहीर करतो. आज मी सरपंच पदावर निवडून आलेलो आहे, तरी या पाठीमागे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष संजय शेठ थोरात, जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास काळे, मारुती भवारी, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत पांडुरंग धादवड, तालुका उपाध्यक्ष यांनी केलेले सहकार्य याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. गावाने माझ्यावर केलेला विश्वास आणि मला प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांचे, थोर व्यक्तींचे, तसेच बंधू आणि भगिनींचे हार्दिक अभिनंदन करतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. म्हैस शोधून द्या आणि 10,000चं बक्षीस मिळवा, सांगलीच्या सोशल मीडियावरील पोस्ट. म्हशीला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना. भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान या संयुक्त आघाडीमार्फत 31 डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाडा इथे एल्गार परिषदेचं आयोजन. श्रीगोंद्यामध्ये नगरपालिकेमार्फत रस्त्यांची कामे सुरू, प्रचंड धुळीमुळे नागरिक हैराण, तरुण कार्यकर्त्यांनी रोडवर पाणी मारण्याचा सुरू केला उपक्रम. आणि बेला येथे दिव्यांग महिलेला मारहाण, गुन्हा दाखल, मात्र पोलिसांची भूमिका संशयास्पद. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.